यानंतर बातमी नांदेडमधली आहे। काँग्रेसच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावल्यानं नांदेड काँग्रेसमध्ये असंतोष निर्माण झालाय। आयत्या वेळी 125 मतं असलेल्या काँग्रेस उमेदवाराला माघार घ्यायला लावली आणि अवघी 13 मतं असलेल्या शिवसेना युबीटीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीनं पुरस्कृत केल्याचा राग काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। या असंतोषाचे पडसाद मतपेटीतून उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। उमेदवार माघारीवरून नांदेड काँग्रेसमध्ये असंतोष। शिवसेना युबीटीला जागा सोडल्यानं काँग्रेस नाराज। काँग्रेसमधली खदखद आष्टीकरांना भोवणार। विधान परिषद निवडणुकीत जागा वाटपाचा घोळ फक्त महायुतीतच होता असं नाहीये। महाविकास आघाडीतही जागा वाटपावरनं असंतोष धुमसतोय। नांदेडची विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीत आयत्या वेळी शिवसेना युबीटीला सोडण्यात आली। यावरून नांदेड काँग्रेसमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे। काँग्रेसनं निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर रामदास पाटील सुमठाणकर यांना उमेदवारी दिली, पण माघारीच्या दिवशी कृष्णा आष्टीकरांना पाठिंबा जाहीर करून रामदास पाटील सुमठाणकर यांना अर्ज मागे घ्यायला लावला। काँग्रेसजवळ 125 मतं असताना अवघी 13 मतं असलेल्या शिवसेना युबीटीला जागा का सोडली असा सवाल काँग्रेस नेते करतायत। काँग्रेसच्या माघारीचा निर्णय मुंबईत झाल्याचं सांगून हतबलता व्यक्त केली। 97 आणि माझे 92 आणि 17 बाकी नगरसेवक माझ्या संपर्कात होते। साधारणतः 125 मताची बेरीज माझ्याकडे जुळत असताना केवळ 13 जागा ज्यांच्या पक्षाच्या आहेत त्यांना ती जागा गेल्यामुळं ती का गेली आणि कशासाठी अचानक असा टर्न झाला। सेनेचे माननीय उद्धवजी, बाळासाहेबजी, ठाकरे साहेब असतील, राष्ट्रवादीची नेते मंडळी असतील, त्या तिघांची बैठक पार पडली आणि तिघांनी आज या ठिकाणी कृष्णा नागेश पाटील आष्टीकर यांना महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आपण डिक्लेअर करावा असं त्यांनी सूचना दिल्या आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने माननीय रामदासजी पाटील सुमठाणकर यांचा अर्ज नामांकन अर्ज दाखल केला होता। तो नामांकन अर्ज पक्षश्रेष्ठीच्या जो आम्हाला आदेश आला त्यांचा आदेश अनुसंधान म्हणून आम्ही या ठिकाणी रामदास पाटलाचा अर्ज आज आम्ही मागे घेतलेला आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी मोठं मन दाखवून जागा शिवसेना युबीटीला सोडल्याची कबुली खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी दिली आहे। ठीक आहे, ते पक्षश्रेष्ठी ठरवत असते। आज आपण इथं त्याला हे करण्यात अर्थ नाही। आम्ही आमच्या आपसामध्ये समन्वय केलं आणि खूप मोठ्या अंतःकरणाने रामदास पाटलांनी सुद्धा ते मान्य केलं। माननीय खासदार साहेबांच्या मध्यस्थीनं, रवींद्र चव्हाण साहेबांच्या मध्यस्थीनं हे सगळ्या गोष्टी होऊ शकल्या आणि महाविकास आघाडीमध्ये सर्वच घटक आम्ही महत्त्वाचे ठरतो। त्यामुळं सर्वच महाविकास आघाडीच्या वतीनं हे सगळा निर्णय आम्ही आता घेण्यात आलेला आहे। काँग्रेसच्या नेत्यांनी वरिष्ठांचा आदेश म्हणून उमेदवारी मागे घेतली। काँग्रेसचे मतदारही एवढंच मन मोठं करतील का असा प्रश्न आहे, कारण नाही म्हणायला अशोक चव्हाण काँग्रेसचे होते, अमर राजूरकरही काँग्रेसमध्येच होते। आता जुन्या सहकार्याला मदत करायची की नव्या सहकार्यासाठी पक्षादेश म्हणून मतं घ्यायची हे सर्वस्वी मतदारांच्यावर अवलंबून असणार आहे। पण काँग्रेसच्या नाराजीला कुणी हवा दिल्यास त्यांची मतंही हवा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।